वाफा येतील डोक्यावरती वाफ येता येता जसं वाटलं तुम्हाला तुम्ही भस्म होईल हात वर घ्यायचा असं काही नसतंय म्हणजे महाराज तसं तो असणारा तो करू लागला करता 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 हात डोक्यावरती पडला आणि जागीच भस्म झाला भस्म झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकर बाहेर येतात आणि बाहेर आल्याच्या नंतर ते असणाऱ्या भगवान विष्णूला म्हणतात देवा बरं झालं गड्या तुमचे तालुक नाही तर माझं काही खरं नव्हतं म्हणजे माझी भक्ती झाली नसती माझं काही नसतं माझी पार्वती या भस्मासुराने नेली असती म्हणले अरे किती अवघड झालं असतं म्हणले भगवान शंकर म्हणतात देवा आता जर तुम्हाला कोणाला काही वरदान द्यायचे असले तर म्हटले जरा विचारपूर्वक द्यायचा कोणालाही काहीही वरदान देता म्हटले तेव्हा तुम्ही दैत्याला देता असुराला देता राक्षसाला देता कोणालाही काहीही वरदान देऊन टाकता आणि ते सगळे तुमच्या अंगोटीत म्हटले आणि मग मला निस्तारावे लागते ते म्हटले बरोबर झालं गड्या देवा आणि महाराज भगवान परमात्मा भगवान शिवशंकर कैलासावरून ते असणाऱ्या विष्णू लोकामधून कैलासावरती गेले 1.5 वर्षाच्या नंतर येतात इकडे नंदी महाराज इकडे सर्वजण भगवान परमात्म्याचे ते असणाऱ्या याच्यामध्ये सगळेजण काय करू लागले विनंती वाट पाहू लागली म्हटले भगवान शंकर किती दिवस झाले गेले अजून कसे येणार कुठे गेले असतील भगवान शंकर यावेत याच्या करता सगळेजण नामघोष त्या कैलासावरती करू लागले महाराज सगळेजण त्या आनंदाने त्या कैलासावरती जयघोष करू लागले नामघोष करू लागले आणि त्या जयघोषामध्ये माझा भगवान परमात्मा अवतीर्ण होतोय सगळ्या जणांनी एक बार नामस्मरण आणि आपल्या पुढची कथेला प्रारंभ महाराज नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरे हरे भोले